मेघन आणि सायलीचं लग्न ठरलं होतं. श्रावणीच्या मनात आलं, सायली चांगली आहेच, पण माझा दादासुद्धा चांगला आहे, खूप चांगला आहे. लग्न ठरवायच्या वेळी मेघन, आशाबाई, निशा आणि श्रावणी सायलीला रीतसर मागणी घालण्यासाठी तिच्या काका काकूंकडे गेले होते. सायलींनी सर्वांना पाणी दिलं, थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मग आशाबाई सायलीच्या काकूला म्हणाल्या, ताई, आम्ही मेघनसाठी सायलीला मागायला आलो आहे. म्हणजे सायलीला बघायला आलात का एकदम मागणीच घालायला आलात? धूर्तपणे सायलीच्या काकू म्हणाल्या. सायलीने एकदम मान खाली घातली होती. ते काय आहे ताई, तुम्ही मागणीचं घालायला आलोत का असं म्हणालात ना तरी चालेल. कितीतरी चांगली चांगली मुलं सांगून आली होती हिच्यासाठी. मग ऐकेच ना हो, कधी कोणाचं ऐकेल तर शपथ. तशी ही आईवडिलांशिवाय वाढलेली पोरगी, वळण कसं म्हणून नाही. हां, आता उद्या तुम्ही म्हणायला नको मुलीला काही येत नाही म्हणून. सायलीच्या काकूंचं मानभावीपणाचं बोलणं कोणालाच पसंत पडलं नाही आणि पुढे बोलणं वाढायला नको म्हणून निशा म्हणाली, बरं बरं, ते बघू पुढे. बघाच हो, बघाच तुम्ही. आम्हाला बोल नका लावू पुढे म्हणजे झालं. आणि हां, लग्न करायला आमच्याजवळ पैसा नाही आणि मुलीशिवाय आम्ही काही देणारही नाही. लग्न परस्पर उरकावं या उद्देशानं सायलीच्या काकू म्हणाल्या आणि त्यांचा हेतू इतरांच्या लक्षातही आला. काकूंचं बोलणं ऐकून तर मेघन चांगला तडाकला. हे बघा, आम्हाला मुलीशिवाय काहीही नको आहे. अगदी नारळ दिलात ना तर तो सुद्धा नको आहे, समजलं? आई, मावशी, चला. उठून उभा राहत मेघन म्हणाला आणि चहाही न घेता सर्व घरात बाहेर पडले. आतल्या आत सायलीला रडू येत होतं. काकू मात्र खुश होत्या. त्यांना हेच हवं होतं. सायलीचं लग्न परस्पर होणार होतं. निघताना श्रावणी आत सायलीजवळ आली. नजरेनं चलते असं तिचा हात हाती घेऊन हलकेच दाबला विश्वासाने. सायलीचे डोळे मात्र आसवाने डबडबून गेले होते आणि तिचे ते आसवं भरलेले डोळे बघून श्रावणी मनातल्या मनात म्हणाली, बास ग, थोडे दिवस थांब सायली. आयुष्यात पुढे तुझ्या डोळ्यात कधीच आसवं येणार नाहीत. आशाबाईंनीच पुढाकार घेऊन लग्नाची तयारी केली. मदतीला श्रावणी होतीच. श्रावणी, अगं सायलीचे कपडे घ्यायचे होते. आजचा गुरुवार, आजच घेतले असते. निशा, मेघन येतील एवढ्यात. अगं आई, येतील काय, बघ आले फाटकापाशी. बरं, मी घेऊन येऊ का सायलीला? तेच बरं होईल. तिच्या साड्या तिच्या मनाने घेता येतील. या आई, नवरदेव आला ग, श्रावणी म्हणाली आणि मेघनने हसत हसत एक टपली तिच्या डोक्यावर मारली. आई, मी येऊ का जाऊन? हां, जा ग. श्रावणी, अगं कुठे निघालीस? निशाने विचारलं. मी होय, नवरदेवासाठी नवरी आणायला. म्हणजे सायलीकडे निघालीस का? मग फोन का नाही करत? 8 दिवस झाले फोन बंद आहे त्यांचा. आलेच 15 मिनिटात, जवळ तर आहे तिचं घर. असं म्हणून श्रावणी स्कूटी घेऊन निघाली. 5-7 मिनिटात श्रावणीची स्कूटी सायलीच्या दारासमोर उभी राहिली. अगं श्रावणी, कशी काय आलीस तू? पोळ्या लाटता लाटता सायली म्हणाली. तुला घ्यायला आली आहे. मला? कपडे घ्यायचे आहेत ना लग्नाचे. काकूला विचार की, सायली हळूच म्हणाली. काकू, सायलीला न्यायचं होतं जरा. बाजूलाच असलेल्या काकूंना श्रावणी म्हणाली. कुठे ग? अहो, तिच्यासाठी साड्या घ्यायच्या होत्या. मग ते असं वेळेवर सांगतात का? आधीच सांगायचं होतं. दादाचा वेळ बघून ठरवायला लागतं ना काकू. मग साड्याच घ्यायच्या आहेत तर तिथे तुझ्या दादाचं काय काम? आणि आज जरा घरातली कामं काढली आहेत, उद्या घेऊन जा तिला. आणि माझं डोकंही खूप दुखतं आहे. काकू, मी तिला लवकर आणून सोडते, कामं नंतरही करता येतील. मग साड्यानंतर घेता येतील की, का लगेच तिला बोहल्यावर चढवणार आहे? आज गुरुवार आहे काकू, सगळे दिवस चांगले असतात. काकूच्या मुरब्बी बोलण्यापुढे काय बोलावं हे श्रावणीला कळेना. असं करा, तुम्ही तुमच्या पसंतीने घेऊन टाका. अहो, असं कसं? तिच्या साड्या तिच्या पसंतीने घ्यायला लागतील ना. शिवाय दादाला आज ऑफ असतो. मग उद्या सुट्टी घे म्हणावं त्याला. प्रेम करतोय ना तिच्यावर. श्रावणी क्षणभर चूप राहिली आणि अतिशय शांतपणे म्हणाली, काकू, तुम्ही जे बोलताय, वागताय ते चुकीचं आहे असं नाही वाटत तुम्हाला? मला शिकवते आहेस? श्रावणी, जरा इकडे ये.
काय गं सायली? श्रावणी तू जा, माझं येणं नाही जमणार. पण तुम्ही तुमच्या आवडीने कुठल्याही कलरच्या साड्या घ्या. मला स्वतःची तशी आवड निवड नाही आहे. सायली, आवड निवड आत्तापर्यंत ती नव्हती, पण आता असेल. वाद नको ना श्रावणी. तुझा काकू नाही पाठवणार मला. काय बाई आहे ही, असं मनाशी म्हणत श्रावणी घरातनं बाहेर पडली. श्रावणीला जाताना बघून काकू डोकं धरून मनातल्या मनात हसत होत्या. सायली मात्र लहानसं तोंड करून बसली होती. तिचे डोळे ओले झाले होते. काय गं श्रावणी, एकटी झालीस? सायली कुठे आहे? बाहेरच वाट बघत असलेला मेघन म्हणाला. दादा, अरे तिची काकू पाठवायलाच तयार नाही. डोकं दुखतंय म्हणे त्यांचं. पण मला माहिती आहे त्या खोटं बोलत आहेत. सायलीचा आनंद बघवत नाही त्यांना. मी जाऊन घेऊन येतो तिला. अरे त्यांना वाईट वाटेल. त्या करतात का दुसऱ्याचा विचार? असू देत रे, काम आहेत म्हणे त्यांच्या घरी. आता काय बोहल्यावर चढेपर्यंत तिच्याकडून काम करून घेणार आहेत? आलोच मी सायलीला घेऊन. असं म्हणून मेघन गेला सुद्धा. श्रावणी त्याच्या भरधाव गाडीकडे फक्त बघत राहिली. जणू त्याची हिरो होंडा वाऱ्याशी गंमत मारत होती. दादा हळू हं. हे श्रावणीचे शब्द ओठातल्या ओठातच राहिले. का गं, काय झालं? आशाबाई आतून बाहेर येत श्रावणीला म्हणाल्या. आणि श्रावणीनं सगळं सांगताच निशा म्हणाली, चला, सायलीची तिच्या काकूच्या तावडीतून लवकरात लवकर आता सुटका करायची. निशा मावशीच्या बोलण्यावर काळजीने काळवंडलेले चेहरे उजळले. आणि काय गं, हा मेघन कुठे गेला? तो गेला सायलीला आणायला. अगं बाई, हा भांडण बिंडण तर नाही ना करणार? दादा आणि भांडण? अजिबात नाही गं. तो काय करेल माहिती आहे? म्हणेल, सायली बैस गाडीवर, कपडे घ्यायला जायचं आहे. आणि दादासमोर त्या काकूंची काय बोलायची बिशाद आहे गं? श्रावणीचं शेवटचं वाक्य संपत नाही तर फाटकाबाहेर हिरो होंडा उभी राहिली. घ्या, आले नवरदेव नवरी. हसत हसत श्रावणी म्हणाली. आणि मेघन मागून पर्स घेऊन आत येणारी सायली लाजली. वा सायली वा, माझ्याबरोबर यायचं नव्हतं तर तसं सांगायचं ना. उगच मला चक्कर मारली. पती गेले समजवाला या. चला चला राणीसाहेब आपल्या घराला, असं म्हटल्याबरोबर निघाले राणीसाहेब. आणि सगळेजण श्रावणीच्या बोलण्याला, तिच्या आविर्भावाला हसायला लागले. सायलीनी मान खाली घातली. ती लाजून चूर झाली होती. चला निघायचं का? आशाबाई म्हणाल्या. चला चला बाबा, आम्ही येतो हां. ऑफिसच्या दाराजवळ जाऊन श्रावणी म्हणाली. अगं ड्रायव्हर आला आहे का? नाही बाबा, पण दादा आहे ना. आणि तशी गाडी काय मीही चालवू शकते, पण तुम्ही लोक चालवू देत नाही मला, म्हणून प्रश्न पडतो. चला बहिणाबाई चला. मेघन मारुतीच्या स्टिअरिंगवर बसत म्हणाला. श्रावणी गाडीत आई मावशीजवळ मागे बसली आणि सायली समोर मेघन शेजारी बसली. मेघननं गाडी चालू केली. ताई, आता श्रावणीसाठी बघ गं. अगं PhD सुरू आहे ना तिचं. त्याने काय फरक पडतो गं ताई? PhD करणं म्हणजे काही एका दिवसाचं काम थोडंच आहे. आणि आता तिला जॉबही छान मिळाला आहे की. सायली जॉब करणार का गं? श्रावणीने विचारल्याबरोबर सायलीने मेघनकडे बघितलं. मेघन हसत म्हणाला, अगं माझ्याकडे काय बघतीयेस? तुला करायचं असेल जॉब तर कर ना. पण माझं मत विचारशील तर नाही असंच मी म्हणेन, कारण मी ही बाहेर, आई ही बाहेर आणि मग तू सुद्धा बाहेर. मेघनचं बोलणं सायलीने ऐकून घेतलं आणि मग तिनेच समजूतदारपणे मधला मार्ग काढला. मी नोकरी नाही करणार श्रावणी, पण घरच्या घरी मॅथ्सच्या ट्युशन्स मिळाल्या ते नक्की करेन. गुड, आनंदाने मेघन म्हणाला. त्यांनी ओळखलं सायली मनकवडी आहे. आपल्या मनातलं तिने बरोबर हेरलं. आणि त्यांनी गाडी चालवता चालवता मजेत शीळ घातली. हाँ तुम बिलकुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. मागे बसलेल्या तिघीही जणी गालातल्या गालात हसत होत्या. लेकाला खुश बघून निशाही खुश होती. एकाची खुशी बघून दुसरा खुश होणं यापेक्षा खुशीची दुसरी कुठली गोष्ट असेल. दुपारी कोर्ट मॅरेज आटोपून मेघन सायली घरी आले. श्रावणी आणि श्रीधररावही त्यांच्याबरोबर आले. निळ्या सुटातला मेघन आणि हिरव्या पैठणीतली सायली छान दिसत होते. सायलीचा रंग काळा सावळा असला तरी स्वभावातला गोडवा चेहऱ्यावर पसरलेला होता. खांद्यापर्यंत रुळणारे आणि रबर बँडमध्ये अडकवलेले केस, केसांवरती माळलेला भरपूर फुलांचा गजरा
आणि निशाने तिच्यासाठी घेतलेले मोजकेच दागिने. मंगळसूत्र, मोहनमाळ, नाजूक नेकलेस, कानातले टोपणं, सोन्याच्या 2 बांगड्या, गोट, पाटल्या. दागिन्यांमुळे सायली छान दिसत होती, पण गोड स्वभावाच्या सायलीमुळे त्या दागिन्यांची शोभा अधिक वाढली होती. सबंध समारंभात सायलीचे काका काकू वरपक्षाच्या तोऱ्यात वावरत होते. स्वागत समारंभ थाटात पार पडला. निशाच्या सासरची ही माणसं आली होती. सुनंदा निशाला प्रत्येक कामात मदत करत होती, तिच्या अवतीभोवती राहत होती. सचिन आणि सासूबाईंचं काम मात्र आखूड होतं. आणि त्यांचं मनाचं आणि वागण्याचं आक्रसलेपण पाहून निशा मनाशीच म्हणाली, जाऊ दे, काय करायचे. पण निशाच्या एक लक्षात आलं की जगताना दुःखाबरोबर सुखाचेही क्षण माणसांच्या वाट्याला येतात, पण ते आनंदाचे, सुखाचे क्षण निर्भेळ कधीच नसतात. पौर्णिमेच्या चंद्रावर सुद्धा डाग असावेत, तसे या सुखाला सुद्धा, आनंदाला कशा ना कशाचं गालबोट लागलेलं असतं. असं का? कुठलेही हे अनमोल आनंदाचे क्षण निर्भेळपणे, निखळपणे का उपभोगता येत नाहीत? हे गालबोट अनेक प्रकारचं असतं. कधी कोणाच्या तब्येतीचं, संबंधितांच्या आणि नातेवाईकांच्या वागण्याचं. नेमकी रक्ताची नाती अशा प्रसंगी गालबोट लावण्यात अग्रेसर असतात, पण मानलेल्या नात्याच्या नातेवाईकांची प्रेमळ वागणूक, निर्मळ मनाने दिलेली दाद आणि त्यांच्या निखळ स्वच्छ मनाच्या आरसपाने हसण्याचं थुई कारंज जिथे तिथे उडत असतं. हे सगळं बघून निशा मनातल्या मनात मनाचं दुखरेपण हसत सांभाळत होती. आशा, श्रीधरराव आत येत म्हणाले. काय हो, काय झालं? स्वयंपाकघरातून बाहेर येत आशाबाई म्हणाल्या, अगं तुला एक सांगायचं होतं. श्रावणीसाठी एक स्थळ सांगून आलंय, उद्या ते येणार आहेत आपल्याकडे. काय करतो मुलगा? मुलाचा स्वतःचा बिझनेस आहे, त्याने इंजिनिअरिंग केलं आहे, MBA सुद्धा केलं आहे. मोठमोठ्या शहरात बिझनेसच्या निमित्ताने फिरत असतो तो. कुठले आहेत हे लोक? अगं इथलेच आहेत. वडील वकील आहेत, फॅमिली चांगली आहे. आणि मुलाला बहीण भाऊ? नाही, तो एकटाच आहे. कधी येणार आहे तो पाहुणे? येतील 1-2 दिवसात. येऊ देत की. आशा आणि श्रीधरराव खुश होते. श्रावणीसाठी आपणहून स्थळ चालून आलं होतं. आईबाबांनी श्रावणीला सगळं सांगितलं तेव्हा ती बोलली काहीच नाही. कारण आईबाबा जेव्हा लग्नाबद्दल बोलले तेव्हा तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला श्रीरंग. का बरं? या क्षणी आपल्याला श्रीरंगची आठवण झाली. मनाच्या एखाद्या कोपऱ्यात श्रीरंगबद्दल आपल्याला काही वाटतंय का? छे, आणि त्याला काय माहिती. एवढ्यात काही श्रीरंगची आणि आपली भेट नाही. सध्या काय करतो कोणास ठाऊक. त्या दिवशी कोणीतरी भेटलं होतं तर म्हणालं होतं की तो स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतोय म्हणून. म्हणजे त्याला अजून सेटल व्हायला अवकाश आहे. स्पर्धात्मक परीक्षेत मेहनत तर हवीच, पण लक फॅक्टरसुद्धा असतो. मेहनत आणि नशीब जेव्हा अनुकूल असतं तेव्हा कुठे यश पदरात पडतं. पण श्रीरंग नशिबावर अवलंबून राहणारा नाहीच आहे. तो हुशार आहे, जिद्दीने चिकाटीनं अभ्यास करणार आहे. पण आपल्याला त्याचं काय? आपण कधी त्याच्याबद्दल याबाबतीत विचारच केला नाही. तोही कधी आपल्याला बोलला नाही. मग लग्नाची गोष्ट घरच्यांनी काढल्याबरोबर श्रीरंगची आठवण का झाली हे तिलाच कळलं नाही. श्रावणी, साडी नेशील का गं? आईने विचारलं. अगं मला कुठं येते नेसायला? हे बघ मावशी दिल नेसवून. पण श्रावणी, साडी नेसायची थोडी सवय करायला हवी हां. बघू ग. आज रविवार, दुपारी पाहुणे येणार होते. आशाने निशाला फोन केला होताच. आज सुट्टी असल्यामुळे ती सकाळी लवकरच आशाकडे आली. दोघींची कामाची गडबड सुरू होती. निशा, तू असू दे इकडची तयारी, तू फक्त श्रावणीची तयारी करून दे. ठीक आहे, असं म्हणून निशा श्रावणीच्या रूममध्ये आली. चला बाईसाहेब, साडी नेसायची ना? मावशी, अगं साडी कधी नेसलीच नाही गं, मी देते की नेसवून. आणि निशाने श्रावणीला साडी नेसायला मदत केली. मावशी, अगं साडीत कसं तरी वाटतंय गं. कसं तरी म्हणजे? अगं मोकळं नाही वाटत. होईल हळूहळू सवय बेटा. साडीच्या निऱ्या नीट करत नीरा मावशी म्हणाली. फिक्या निळ्या रंगाची वर्क केलेली साडी, तसलाच ब्लाऊज, धुवून छान सेट केलेले केस, गळ्यात फक्त सोन्याची साखळी, त्यात छोटंसं लॉकेट, बोटात अंगठी. छान दिसत होती श्रावणी. आशाबाईंनी फराळाची सगळी व्यवस्था केली होती. गरम तिखट मिठाचा सांजा, उसळ, चकली आणि केशरी पेढे.
मावशी खूप गरम होतोय ग, फॅन लावतेस का? श्रावणी टेन्शन घेऊ नकोस, रिलॅक्स हो बरं, जा बागेतनं चक्कर मारून ये, थोडं बरं वाटेल. मावशी हसत हसत म्हणाली. हाताला घड्याळ बांधत श्रावणी हसली आणि म्हणाली, मावशी सायली काय म्हणते? अगं ठीक आहे, ती नाही आली. अगं दुपारी विद्यार्थी येतात ना तिच्याकडे, मुलं गेली की येईल थोड्या उशिरा. अगं पण आज रविवार ना. अगं समोर परीक्षा आहेत मुलांच्या, आणि आजकाल ट्युशन्सवर पालक खूप भर देतात, आणि शाळा ट्युशन्समुळे मुलं आईवडिलांपासून दूरच दूर. श्रावणी हसली आणि म्हणाली, मावशी सायली हवी होती ग, हे दाखवून घेणं बरं नाही वाटत ग. आता ज्या चालीरीती चालत आल्यात बेटा, त्याला आपण तरी काय करणार? पण ह्या चालीरीती कोणीतरी मोडायला हव्यात का नको? हो ग बाई, पटत तर मलाही नाही, पण काही गोष्टींना इलाजच नसतो. बरं, हा पाहण्याचा घाट घालून नाही म्हटलं तर मुलगी पाहणार कशी? आपण ह्या प्रसंगाला मुलगी पाहणं म्हणतो, पण ह्या प्रकारात मुलगीच नाही पाहिली जात तर मुलालाही पाहिलं जातच का नाही? पण आपण ना उगाच त्या गोष्टीचा बाऊ करतो. मनातून काढून टाक, म्हणजे बघ कसं मोकळं वाटेल. आणि श्रावणी हसली. अगदी मोकळेपणी मावशीच्या बोलण्यानं तिला मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटलं. ठरल्या वेळी पाहुणे आले. श्रावणीने सगळ्यांना फराळाचं दिलं. पण हे असं देताना तिला आत कुठेतरी असमाधान वाटत होतं. ही प्रथा बंद व्हायला हवी असं तिचं मन तिला बजावत होतं. मावशीनी समजूत घालून सुद्धा तिचं मन आतल्या आत कुरकुरत होतं. ती मनाशीच म्हणाली, हे एकदा दाखवून घेतलं, पुन्हा अजिबात दाखवून बिकवून घेणार नाही. पण ती वेळच आली नाही. पहिल्याच भेटीत, पहिल्या बैठकीत मुलाकडच्यांनी होकार कळवला. फोनवरूनच मुलाच्या आईवडिलांनी कळवलं, आम्हाला आणि आमच्या मुलाला, मल्हारला, श्रावणी पसंत आहे. श्रावणी, अगं मुलांकडच्यांचा होकार आला आहे, तुझं काय मत आहे? आणि श्रावणीने मुलाला मनातल्या मनात आठवून बघितलं. दिसायला खूप सुंदर म्हणून नाही, पण ठीक होता. सावळा, खूप उंच, लठ्ठही नाही, बारीक नाही, डोळ्यांना चष्मा होता. घरची आर्थिक परिस्थिती ठीक होती. मुलाचा स्वतःचा बिझनेस होता. नाकारण्यासारखं काही नव्हतं. शिवाय स्थळ नागपुरातलंच. त्यामुळे श्रावणीची नोकरीही चालू राहणार होती. पण श्रावणी काही बोलली नाही. आईने आणि मावशींनी खोदून खोदून विचारल्यानंतर श्रावणी एकच वाक्य बोलली, तुमच्या मनाप्रमाणे. फक्त आमच्या नाही हां, तू तुझं मत सांग. श्रावणी चूप होती. कुठे काही जमवलंयस का? छे नाही ग. श्रीरंगबद्दल काही? हळूच मेघन तिच्या कानापाशी म्हणाला, तो कुठे रे? त्याचं अजून बसताना नाही बसलं. काय करतोय ग तो? स्पर्धात्मक परीक्षेची तयारी. खरंच काही नाही ना? नाही रे बाबा. मग या स्थळाला होकार समजायचा का? चालेल, पण सध्या लग्नच करावंसं वाटत नाही रे. का ग? कुणास ठाऊक. हे बघ, सगळे असेच म्हणतात, पण मला वाटतं स्थळ वाईट नाही आहे. शिवाय त्यांचा होकार आला आहे. तुझं मत तू सांग. नक्की होकार आहे का? मल्हार चालेल ना तुला? हो चालेल. यस, मूठ बांधून मेघन म्हणाला. श्रावणी फक्त हसली आणि मग मेघन मोठ्यांदा म्हणाला, चला, आमच्या बहिणाबाईचा होकार मिळाला आहे. मुलाकडच्यांना कळवा आणि तयारीला लागा. श्रावणी खरंच? सायली जवळ येऊन म्हणाली, तुला तर काय माझ्याशी बोलायला फुरसत नाही. काय करणार ग श्रावणी? सून आहे ना मी घरातली, करतीये कामं. चहाचे कप सगळ्यांना देत सायली हसून म्हणाली, मग सून आहेस तर सुनेसारखी राहा. कसले ड्रेसेस घालतेस? चांगली साडी नेसावी, डोक्यावरनं पदर घ्यावा. सायली, खरं तर ना तुला सासरी कसं वागावं तेच कळत नाही. खरं आहे तुझं. आई, तू काहीही म्हण, पण आजकालच्या पोरींना ना अजिबात पोच नाही. वडीलधाऱ्या माणसांचा मान वगैरे ठेवायचा जमतच नाही त्यांना. पोक्तपणे मेघन बोलत होता. सगळे हसत होते. श्रीधररावांनी आपला होकार कळवला नव्हता, पण श्रावणीशी बोलणं झाल्यावर त्यांनी फोनवरून होकार कळवला. सर्वांची मनं आनंदानं तुडुंब भरून गेली. पाण्याने घागर भरावी तशी. आशाबाईंना आणि श्रीधररावांना तर काय करू काय नको असं झालं होतं. त्यांची मनं लग्न ठरल्यामुळे सुखावली होती, पण आता लाडकी लेक दुरावेल या भावनेनं आतल्या आत दुखावतही होती. कोणतंही सुख एकटं कधीच येत नाही, त्याला दुःखाची किनार असतेच असते. पुढच्या घटना मग भराभरा घडत गेल्या.
जेव्हा श्रीधररावांनी होकार कळवला तेव्हा आशाबाईंच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. ते बघून श्रीधरराव म्हणाले, अगं बाई, काय आहे हे? आज ना उद्या लग्न करावंच लागणार ना पोरीचं. उलट आपल्याला लग्न जमवायला काहीही त्रास पडला नाही. आणि पडेल कसा त्रास? आपली मुलगी आहे लाखात एक. खरं तर लेक आता परक्या घरी जाईल हे दुःख श्रीधररावांना काही कमी नव्हतं, पण समाजाचे रीतिरिवाज, चालीरीती कुणाला चुकलेत का? श्रीधररावांनी क्षणभर डोळे मिटून घेतले आणि म्हणाले, खरंच तुला सांगतो, आपली श्रावणी भाग्यवान आहे. तिचा जन्म झाला आणि माझ्या धंद्याची भरभराट झाली. तुला सांगतो, आपली श्रावणी जिथे जाईल ना तिथे आनंद फुलवेल. आशाबाईंचे डोळे पुन्हा भरून आले. त्यांनी पदराने डोळे पुसले. अगं, तिला जायला वेळ आहे अजून. आत्तापासून काय रडतीयेस? अहो, पण श्रावणी आपल्यापासून दूर जाणार कल्पनाच करवत नाही हो. आशा, तुझं खरं आहे, पण करणार काय सांग? मनाची तेवढी समजूत आपणच आपली घालायची. लग्नाची मुलगी म्हटली की तिची ही एक जबाबदारी असते. आपण ती जबाबदारी पार पाडतोय तेव्हा मन पक्क कर, कामाला लाग. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. श्रीधररावांनी फोन उचलला. हॅलो, कोण? श्रीधरराव का? मी बोलतोय, मनोहर. कुणाचा आहे हो फोन? अगं, श्रावणीच्या सासऱ्यांचा आहे. माऊथवरती हात ठेवून श्रीधररावांनी सांगितलं. बोला मनोहरराव, काय म्हणताय? मला वाटतं 1-2 दिवसात एंगेजमेंट करून घ्यावी. हो का? मग रविवार चांगला. आजच भटजींना विचारतो. आणि रविवारी 3 नंतरचा मुहूर्त असेल तर बरं. ठीक आहे, विचारून कळवा. बरं. श्रीधररावांनी फोन खाली ठेवला. श्रीधररावांनी फोनवरूनच भटजींना वेळ विचारली. रविवार 4ची वेळ ठरली. भटजींना आमंत्रण दिलं. काय काय वस्तू लागतील याची यादी घेतली आणि मग मनोहररावांना फोन करून दिवस आणि वेळ सांगितली. आमचे 100-1 लोक तरी असतील बरं का? मनोहरराव म्हणाले. असू द्या तो. आणि मग इकडचं तिकडचं बोलणं झालं. फोन ठेवला गेला. घरात कामाची एकच घाई उडाली होती. श्रीधररावांनी सगळीकडे फोन लावले. पेंडॉल, केटरर्स, नातेवाईक, काही ओळखीचे, शेजारी यांना आदल्या दिवशीच निमंत्रणं गेली. सायली, मेघन, निशा शनिवारीच आले. कपडे घ्यायचे आहेत म्हणून श्रीधररावांनी मुलाकडे फोन केला आणि 1 तासात मल्हार श्रावणीच्या दारात हजर झाला. गाडी बाहेर ठेवून मल्हार फाटकातून आत येताना श्रावणीने बघितलं. पांढरा टी-शर्ट, निळी जीनची पॅन्ट, डोळ्यांना चष्मा, भांग पाडून एका बाजूला वळवलेले केस. आत येत असलेल्या उंचापुऱ्या मल्हारला बघून सायली म्हणाली, श्रावणी, मल्हार छान आहे हां. श्रावणी फक्त हसली. सायली, तू जा गं बाई श्रावणीच्या बरोबर, आम्ही घरची तयारी बघतो. असं करा ना आई, माझ्यापेक्षा त्या दोघांनाच जाऊ द्या ना. मल्हार हिच्यासाठी साडी पसंत करेल आणि ही मल्हारसाठी सूट पसंत करेल. काय गं? श्रावणीकडे बघत सायली म्हणाली. खरंच खरंच, हे बरोबर राहील नाही का जावई बाप्पू? मेघन म्हणाला तसा मल्हार हसला. हसताना त्याचे पांढरे शुभ्र दात छान दिसत होते. श्रावणी, अगं पाणी वगैरे दे ना गं. मी देते, तू बस. असं म्हणून सायली उठली. पाण्याच्या पेल्यांचा ट्रे घेऊन आली. तोवर आशाबाईंनी भज्याचं भिजवलं. निशाने कांदे कापून दिले. मिठाई घरात होतीच, ती फ्रीजमधनं बाहेर काढली. मग आशाबाईंनी गरम गरम कांदे भजी तयार केली. काही भजे बटाट्याच्या पातळ फोडी करून केले. सायलीनी छान डिझाईनची पांढरी क्रॉकरी काढली, ती पुसून घेतली आणि मग त्यात लिंबाचं लोणचं, आंब्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं, 2-3 प्रकारची गरम गरम भजी, बाजूला मिठाई, अशा प्लेट सजवून सायली बाहेर घेऊन आली. घ्या. मल्हारच्या हाती पहिली प्लेट देत सायली म्हणाली आणि मग तिने 1 प्लेट मेघनला दिली, 1 श्रावणीला. तशी श्रावणी म्हणाली, नको गं, मग घेईन. आता का नको? दोघंही खा. आणि श्रावणी, आपल्या माणसाला काय आवडतं काय नाही ते बघावं. मल्हार सोफ्यावर बसला होता. त्याच्या अगदी समोरच्या दिवाणावरती श्रावणी बसली होती. तिच्या बाजूला मेघन बसला होता. अगं सायली, आईला आणि मावशीला बाहेर पाठव. हळूच मेघन सायलीला म्हणाला. सायली आत गेली. आई, मावशी, तुम्ही जा बैठकीत. जावयाला जरा निरखून बघा. ते भज्यांचं द्या माझ्याकडे, मी तळते वाढते. चल ग निशा. असं म्हणून आशाबाईंनी तिथल्याच सिंकमध्ये नळाखाली हात धुतला. नॅपकिनला हात पुसून त्या बाहेर आल्या. त्यांना बघताच मेघन सोफ्यावरती जाऊन बसला. आशाबाई आणि निशा श्रावणीच्या आजूबाजूला बसल्या. काय म्हणते आई? काहीतरी विचारायचं म्हणून आशाबाई म्हणाल्या. ठीक.
मला वाटलं त्या येतील श्रावणीसाठी साडी वगैरे घ्यायची तर. नाही, आई म्हणाली तू तुझ्या पसंतीने घे. वा छान. दोघंही दोघांच्या पसंतीनं घ्या एकमेकांसाठी कपडे. तू चल की रे, मल्हार मेघनला म्हणाला. मी नको रे बाबा, कबाब में हड्डी. मेघनच्या बोलण्यावर त्याच्या आविर्भावावर सगळे हसले. काका दिसत नाही आहेत. मल्हार श्रीधररावांबद्दल विचारत होता. ते बाहेर गेले. एवढ्यात सायली गरम भजी एका छोट्या ताटलीत घेऊन आली. मल्हारला विशेष आग्रहानं वाढत म्हणाली, घ्या ना दादा. काही असो, पण श्रावणीचं लग्न जमलं आणि आमची सायली मात्र खुश झाली, कारण तिला भाऊ मिळाला ना. बघा आपल्या भावाला कशी आग्रहाने भजे वाढतीये. निशा हसत म्हणाली. म्हणजे सायली दल बदलतीये म्हणायची. श्रावणी सावधान बरं का, मेघन म्हणाला. घरातलं वातावरण अगदी हलकं फुलकं झालं. सगळ्यांचं खाणं होता. श्रावणी आत गेली. 5 मिनिटात तयार होऊन आली सुद्धा. छोट्या छोट्या गुलाबी पांढऱ्या फुलांचा ड्रेस तिने घातला होता. चला निघूया, श्रावणीकडे बघून मल्हार म्हणाला. श्रावणीबरोबर बोललेलं त्याचं हे पहिलं वाक्य. श्रावणीने फक्त मान हलवली. दोघंही गाडीत समोर बसले. मल्हारनी गाडी सुरू केली. सायलीनी श्रावणीकडे बघून हात हलवला. मल्हारची गाडी निघून गेली. दारातून सगळे आत आले. सोफ्यावर बसत निशा म्हणाली, दोघांचा जोडा छान दिसतो नाही. एक वेळ जोडाबरोबर जुळला नाही तरी चालेल, पण मनं मात्र जुळायला हवीत. आशाबाई म्हणाल्या. जुळेल का मनही? का नाही जुळणार? दोघेही सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत, घरचे लोकही चांगले आहेत. पण तू काही म्हणताय, श्रावणी गेली ना की तुझं घर सुनं होऊन जाईल, करमणारच नाही बघ. निशाने असं म्हणताच आशाबाईचे डोळे पाण्याने भरून आले. काय अगं मावशी, हे श्रावणीचं सासर काय खूप लांब आहे का? फोन केला की हजर होईल ती. मावशी कल्पना कर, ज्यांच्या मुली परदेशात लग्न होऊन जातात त्यांची काय परिस्थिती होत असेल. अगं नुसतीच आठवण काढायची, भेट खूप लांब राहिली. पण लक्षात घे, त्यावेळी साधा फोन करताना सुद्धा बिल खूप येईल याचं भान ठेवायला लागतं. त्यांच्या सुखात सहभागी होता येत नाही, त्यांच्या दुःखात सहभागी होता येत नाही. तिथे काय चालू आहे हे सुद्धा कळत नाही. त्या मानाने आपण किती भाग्यवान आहोत, श्रावणी इथेच आहे म्हणून. श्रावणी इथेच आहे इतकंच नाही तर आपल्या लोकांमध्ये आहे. मेघन मावशीची समजूत घालत म्हणाला. मेघन बोलला हे जरी खरं असलं तरीही प्रत्येक आपली जवळची मानली जाणारी माणसं आपल्याला साथ देतात असं नाही. आणि मेघनला हे कुठे ठाऊक होतं की काही माणसं दूर असली तरी मनानं जवळची वाटतात, पण कधीकधी जवळ असलेली माणसंसुद्धा फार दूरची वाटतात, दुरावा ठेवूनच ती वागतात. श्रोते हो, हा होता विजया ब्राह्मणकर लिखित श्रावणी या कादंबरीचा आजचा भाग. श्रावणी मल्हारचं लग्न तर ठरलं, दोघंही खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. बघूयात पुढे काय होतंय, ऐकूयात उद्याच्या भागात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.